मी कृष्णा पोपळगट तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। या व्हिडिओमध्ये आपण अमृत सोनाचा किती जबरदस्त रिझल्ट आला आपला एएचडीएमचं आपलं जे अमृत सोना प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचा किती जबरदस्त रिझल्ट आलाय। आपण या ठिकाणी पिंपळज या गावी आलेलो राहतामध्ये आपण बघूया आपले अलका साळुंके मॅडम आहेत, त्यांच्या मिस्टरांना आपण अमृत सोनाचं प्रोडक्ट दिलं होतं मागच्या गेल्या 4 महिन्यापूर्वी। 4 महिने आपल्याला जवळपास झालेले आहे। त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकूया की त्यांना कसा रिझल्ट आलाय, कशाबद्दल रिझल्ट आलाय। बोला, सांगा तुमचा रिझल्ट, तुमचं नाव सांगा। सुरुवातीला मला मला हा प्रॉब्लेम ऑगस्ट महिन्याच्या 28 तारखेला चालू झाला। ऑगस्ट महिन्यात 28ला चालू झाल्यानंतर पाय भयंकर सुजायचे, वेदना व्हायच्या, ते व्हायचं। इथं स्थानिक डॉक्टरांकडे गेलो, त्यांचं ओपनिंग घेतलं, त्यांचे सल्ले विचारले। त्यांनी मला डॉप्लर सोनोग्राफी करायला लावली। डॉप्लर सोनोग्राफी मी PMTला केली। त्याच्यामध्ये माझ्या डाव्या पायाचं व्हेन साधारण 3 व्हेन चोकअप होत्यात, त्यामुळे मला हा त्रास चालू झाला। त्याच्यानंतर मग मी डॉक्टरांसंग चर्चा केली, याच्यावर पर्याय काय, उपाय काय। तर त्यांनी सांगितलं का बा तुम्हाला ऑपरेशनशिवायचा काही पर्याय नाही आहे, पण ऑपरेशनचा खर्च विचारला तर त्यांनी साधारण एका पायाचं मला 1,40,000 ते 1,70,000पर्यंत, 1,40,000 ते 1,70,000पर्यंत मला खर्च सांगितला। एवढं करून मी त्यांना म्हटलं बरं ठीक आहे, मी करतो कोणतरी ॲडजस्टमेंट, पण भविष्यात आजार उद्भवल का परत। ते म्हणे आता आम्हाला पुढचं काही सांगता येणार नाही, पण आत्ता जे आहे आत्ता एवढा आजार आम्ही कंट्रोलमध्ये आणू शकतो। पुढं मग त्यांना मी विचारलं बाबा पैशाची कसं आहे काय आहे। मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला आहे, परिस्थिती जेमतेम आहे, जेमतेम म्हणजे नाहीच आहे एवढा मोठा खर्च करण्याची, तरी पण बाबा काहीतरी प्रयत्न करून हे करून कोणाकडं डोनेशन मागून, मदत मागून होऊ शकतं बा असं। त्यानंतर मग त्यांनी मला पेनकिलरची ट्रीटमेंट चालू केली। पेनकिलरनी मला फक्त तात्पुरतं बरं लागायचं। एका दिवस समजा इंजेक्शन घ्यायला वेळ जमलं नाही किंवा गेलो नाही तर मग रात्रभर झोप नसायची, आगाग व्हायची, ठणक लागायचा, दिवस पास व्हायचा पण रात्र फार पास व्हायला फार मुश्किल व्हायचं। एवढं करून ज्या डॉक्टरांकडे गेलो त्या डॉक्टरांनी सांगितलं आता आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार नाही, तुम्ही डायरेक्ट आहे ना पेनकिलरची ट्रीटमेंट आम्ही देऊ शकत नाही, याचा पुढं मागं भविष्यात तुमच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो, म्हणजे आजार राहील बाजूला पण किडनीचा प्रॉब्लेम तुम्हाला उभा राहील। कृष्णा सर, रवी सर यांचा ट्रेस लागला, यांच्या संग कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या संग बोललो, आणि त्यांनी मला ही अमृत सोनाची लिक्विड औषधाची बाटली दिली। ते म्हटले सर तुम्ही आहे ना ही एक वापरून पहा, तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं ते पहा। त्यानंतर मी वापरायला सुरुवात केली। मी फक्त सकाळी एकच टाईम घेतो, सकाळी 5:30-6ला कोमट पाणी ग्लासभर करतो, तो काचेच्या ग्लासमध्ये टाकतो, त्याच्यात 15 ml औषध टाकतो आणि पिऊन घेतो। 2 तास मी चहा पित नाही, पाणी पित नाही, काहीच नाही। 2 तासानंतर मग मी माझं रेग्युलर काय असेल चहा पाणी नाश्ता वगैरे करून मी माझ्या कामाला निघून जातो। पण आज अशी परिस्थिती झाली का बाबा जे डॉक्टर लोक सर्जरी डॉक्टर म्हणायचे का बाबा जखम क्लिअर झाल्याशिवाय आम्हाला पुढची स्टेप घेता येणार नाही, आणि काही डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की जखम आता क्लिअरच होऊ शकत नाही, तुम्हाला ही जखम वाढतील आहे, असे डॉक्टरांचे सल्ले राहायचे। पण मी पहिल्या महिन्यात मला साधारण सुरुवातीचे 15 दिवस काही नाही वाटलं, पण 15 दिवसानंतर मला थोडा एक 10-20% मला थोडा पायाला आराम पडायला लागला। आराम पडता मग पुढं मग परत मी दुसरी बाटली केली, तिसरी केली, चौथी केली, जवळजवळ माझ्या 6-7 बाटल्या आता झालेले। हे 6-7 बाटल्या म्हणजे 3 महिन्यात मला असा रिझल्ट आला, ती जखम आहे ती जखम एकदम कवर झाली, तिच्यावर खपली आली। काय आता जास्त स्टँडिंगमुळे पाय कधी कधी सुचतात बी, पण रुटीनमध्ये चालत राहिलो तर मग पायाला सुजत नाही, काही नाही। आणि मला या औषधापासून साईड इफेक्ट काहीच नाही, माझं जेवणसुद्धा व्यवस्थित होतं, झोपसुद्धा व्यवस्थित लागते, आणि बाकीचे त्रास मला जवळजवळ 99% संपलेले आहेत। ओके, असं एवढा जबरदस्त यांना रिझल्ट आलाय मित्रांनो। बघा, आपण हा जो व्हिडिओ चालू आहे या व्हिडिओच्या मध्यभागी ज्यावेळेस आपण व्हिडिओ स्टार्ट करू त्यावेळेस आपण यांचे फोटो आहेत जुने आपल्याकडं, ते फोटो पण आपण या ठिकाणी दाखवणार तुम्हाला की किती भयंकर
त्या ठिकाणी जखम त्यांना होती, कारण की ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या हाताने यांना औषध दिलं होतं, आपण आपलं अमृत सोना प्रोडक्ट दिलं होतं आपलं, त्या टायमाला हे जे ज्यूस आहे आपलं अमृत सोना ज्यूस 70 कंडेन्स पासून तयार झालेलं प्रोडक्ट, हे प्रोडक्ट आपण त्यांना दिलं होतं. त्यावेळेस अक्षरशः मॅडमने आसू म्हणजे त्यांच्या डोळ्याला आसू आले होते प्रोडक्ट देत असताना आपण, ते हे त्यांच्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता हा जो पाय आहे त्यांचा ह्यो पूर्णपणे क्लिअर होत आलाय, पूर्णपणे खपली धरली त्यांनी आणि जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी त्यांना आलेला आहे. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. आपण या ठिकाणी आज तुम्हाला जो रिझल्ट आलाय, तुम्हाला काय वाटतंय, लोकांना यायला पाहिजेत, लोकांनी घ्यायला पाहिजेत का अमृत सोना? हो, घ्यायलाच पाहिजे. ज्याला व्हेरिकोस व्हेनचा आजार असेल किंवा इतर आजार असतील, बीपी, शुगर, तर घ्यायला जे पाहिजे. काही असेल, शरीरातले 170 आजारावर हे औषध काम काम करते. ओके. माझं तर काहीच हरकत नाही. दवाखान्यांनी पैसे घालण्यापेक्षा ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, काय हे जर औषध वापरलं तर माझ्यासारखा बरा होऊ शकतो, असं आपण विश्वास ठेवला पाहिजे याच्यावर. ओके, असं. तर धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी सरांनी चांगले आपल्याला मार्गदर्शन केलं, चांगलं त्यांचं आजाराबद्दल त्यांनी सांगितलं की किती जबरदस्त रिझल्ट आलाय. ओके, थँक्यू.